मूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमूलतलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। आज मोक्षवासी श्री सद्गुरु गुरुमूर्ती कैलासवासी वैकुंठवासी गंगागिरीजी महाराज यांच्या 19वी पुण्यतिथी। या पुण्यतिथीनिमित्त या नरडसगाव मर्डेश्वर या संस्थांमध्ये उपस्थित श्री 108 श्री गोपाळगिरीजी महाराज दत्त संस्थान दत्तबर्डी, त्यानंतर रुद्रगिरी महाराज किवळेकर, आनंदबन महाराज आनंदपुरी महाराज चोळेकर, आनंदबन महाराज निळेगव्हाण, अवधूतबन महाराज उस्माननगर, तसेच दत्तशिखर माहूरचे मुख्य पुजारी वासुदेवजी महाराज, देवदत्त आनंददत्त दसराम संन्यास संघटनेचे अध्यक्ष वासुदेवजी भारती महाराज, अनेक संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय, शिव संप्रदाय, ह्या सर्व परभणी जिल्ह्यातील, नांदेड जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तजन, आता काही परिचय माहीत नाही म्हणून थोडंसं अंतकरणाला वाटून घेऊ नका, महाराजांनी आमचं नाव घेतलं नाही तसं मी नौकाच आहे। त्यासाठी उपस्थित श्रोते सज्जन माय बापू, आज या ठिकाणी खूप मनस्वी आनंद होतो आहे। ज्या संत महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी साधू संतांचं महावाक्य तुमच्या श्रवणेंद्रियापर्यंत, पुण्यतिथी म्हणलं की लक्षात येतं काहीतरी विशेष जेवायला असतं, हे काही लक्षात येतं काही लोकांच्या, परंतु प्रत्येकाचा आहार वेगळा आहे। कोणाला पोट भरण्यासाठी भूक लागते, बरोबर आहे, परंतु कोणाला काही अमृत वचन ऐकण्यासाठी भूक लागते बघा। पोट भरण्यासाठी केलेलं जेवण हे केवळ 3 तासापुरतं निवांत होतं, परंतु ज्याची परापशंती मध्यमा वैखरी किंवा ज्याचे कर्ण एक ज्ञान अर्जन घेण्यासाठी आतुरतेने झाले वाट पाहतात, त्यासाठी असणारं जे भोजन आहे ते ज्ञानाचं भोजन आहे, आणि ते भोजन येथील मुक्ता फळे जाण राजहंस सेविती प्रमाण वायसासी नावडे जाण सदा दुर्गंधी स्वीकारे। ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात का चांचूचनी सांडसे खांडीचे पै पाणी राजहंसे ते ज्ञान विज्ञान तुझं तैसे वांचून देव। इथं आल्याच्या नंतर राजहंस पक्षाप्रमाणे जे काही अमृताच्या धारा सेवन करणारे जे काही श्रोते मंडळी आहेत त्यांना एक भोजनरूपी प्रसाद म्हणून संत वचन असणार तुम्हाला श्रवण करण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे। मी जास्त वेळ घेत नाही, मला 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, कारण मान सन्माननीय परमपूजनीय रुद्रगिरी महाराजांचे प्रवचन या ठिकाणी आयोजित केलं आहे, आणि त्यातल्या त्यात मेघाचा वर्षा होईल याची म्हणजे थोडंसं मनामध्ये वाटतं। त्यासाठी ह्या सर्व कार्यक्रमाचा थोडंसं नियोजन थोडक्यात सांगण्याचं महत्त्व असं आहे। मायबाप हो, आपणासा ज्या संत महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक मी थोडंसं महत्त्वाचं बोलून जातो आहे, जास्त वेळ न घेता। सज्जन हो, विश्वामध्ये काही गोष्टी सर्व दुर्लभ आहेत, परंतु एक गोष्ट मात्र सर्वात दुर्लभ आहे। चाणक्य नीतिदर्पणमध्ये किंवा अनेक ठिकाणी सांगून जातात, मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कही मिल गए संयोग से सत्संगति मिलती नहीं। सत्संग जिनको मिल गया हो जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहूँ शहंशाह के तुल्य है। विश्वात देव कोणी निर्गुण मानत असेल, कोणी सगुण मानत असेल, कोणी आकार, कोणी निराकार, अनेक रूपानं शास्त्रामध्ये बरेच काही अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान, आत्मज्ञान, पिंडज्ञान, ब्रह्मज्ञान, परज्ञान, अनेक ज्ञान सांगितलेले आहेत, मात्र ज्यांच्याकडे संतांची भेट झाली नाही सर्व सागरच त्यांच्यापाशी येऊन बसले असं समजा। त्यांना दुसरीकडे कुठं जाण्याची गरज नाही, किंवा
हे कुठं मिळतं, केव्हा मिळतं? शैले शैलेन माणिकम मौक्तिकम न गजे गजे साधो नाही तर सर्वत्र चंदनम न वने वने. विश्वात एकच गोष्ट दुर्लभ आहे, ती म्हणजे संत. आणि ते संत महात्म्यांचं सान्निध्य ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय त्याचा अधिकार काय सांगू. भगवान परमात्मा सांगतात, तया माथा मुकुट करू, तया माझा नमस्कारू, तयाची या टाच धरू हृदय आम्ही. ज्याच्या जीवनामध्ये संतांची भेट झालेली आहे तेव्हा भगवान परमात्मा सांगतात, त्याचा मुकुट करून आम्ही आमच्या डोसक्यावर ठेवू, त्यांची टाच आम्ही आमच्या हृदयाला धरू, नवे नवे त्यांची धूळ जी आहे आम्ही मस्तकाला लावू. एवढा मोठा अधिकार त्या संत महात्म्याच्या संगतीचा आहे. अनेक अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील, अनेक दृष्टांत देता येतील. किती महत्त्वाचं एक दृष्टांत सांगून जातो संतांच्या संगतीचं, एक महत्त्व सांगून जातो. एकदा 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्र, महान ऋषी मुनी असणारे. बृहस्पती त्यांच्या घरी आले, आश्रमाला आले आणि त्याने आदित्य करून पूजा करून त्यांना एक दक्षिणारूपी असणारं 1000 वर्षाचं पुण्य अर्पित केलं आणि सांगितलं, महाराज मी तुम्हाला 1000 माझ्या 60,000 वर्षापैकी 1000 वर्षाचं पुण्य अर्पित करतो. म्हटल्यानंतर बृहस्पती आनंदित झाले. काही दिवसानंतर योगायोगानं विश्वामित्र बृहस्पतीच्या घरी गेले आणि तिथे गेल्याच्या आश्रमाला गेले आणि गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा अतिथी देवो भव, संतांचं पूजन, संतांचं भजन. भगवान परमात्मा सांगतात ना, सांडोनी माझी पूजा ध्यान, संताशी घालावे लोटांगण, कोटी यज्ञाचे फळ जाणतेने मृतपण केले. स्वतः कृष्ण परमात्मा सांगतात, माझी प्राप्ती, माझी भक्ती जर तुम्हाला करावी अशी वाटते ना, माझी पूजा सोडून संतांची पूजा केलं ती मला पुण्य प्राप्त होतं, तीच मला पूजा प्राप्त होते. म्हणून बृहस्पतीने विश्वामित्राचं आदरातिथ्य केलं आणि जाताना गुरुदक्षिणा म्हणून त्याने सांगितलं, हे ऋषीमुनी माझ्याकडे दुसरं काहीच नाही, माझ्याकडे तप साधना कुठलीच नाही आहे, माझ्याकडे फक्त मी संतांची जी संगत केली ना त्या संतांच्या संगतीचं अर्धघटिकेचं पुण्य मी अर्पण करतो. म्हणल्यावर विश्वामित्राला खूप क्रोध आला, राग आला. म्हणजे मी 1000 वर्षाचं पुण्य अर्पण केले आणि तुम्ही एका घटिकेचं अर्धघटिक, अपमान आहे माझा, तुम्ही जाणून बुजून अपमान केलात. असं वाटलं तर न द्यायचं होतं, पण इतकुशी तुटपुंजी असणारी अर्पित वस्तू देऊन माझा अपमान केलात, मी तुम्हाला शाप देतो. बृहस्पती म्हणाले, शाप द्या, बिलकुल द्या. तुमच्या 1000 वर्षाच्या पुण्यापेक्षा माझ्या अर्धघटकीचं पुण्य कमी असेल तर शाप द्या. म्हणजे हे कसं काय प्रमाण लागतं, कुठेतरी न्याय मागू. त्यांनी ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवांना सगळी कहाणी सांगितली. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुमच्या महाराज लोकांच्या भानगडीत मी येत नाही, कारण एकदाच विष्णू परमात्मा गेले, त्यांना 10 योन्या भोगाव्या लागल्या, माझ्याकडे ते नका, आपण दुसरीकडे कुठंतरी जाऊ. विष्णुदेवाकडे गेले, विष्णूने सांगितलं हे नाही आमच्याकडं नाही, महादेवांनी सांगितलं हे नाही आमच्याकडं नाही. ते तिघं आणि हे दोघं 5 जण मिळून शेषाकडे गेले आणि शेषांना सांगितलं, विश्वामित्राच्या 1000 पुण्याचं तप जास्त की बृहस्पतीच्या संताच्या संगतीचं एका घटिकेचं पुण्य जास्त, आम्हाला थोडंसं निवाडा करून सांगा. त्याने सांगितलं, आमच्याकडे तराजू आहे आणि त्या तराजूत ज्याचं पुण्य जास्त असेल त्याचं पारडं जड होईल. म्हणजे तुमच्याकडे कोणता तराजू आहे? म्हणजे शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे, ज्याचं पुण्य जास्त होईल त्याच्या तपोबळावर त्याच्या पुण्यानं ती पृथ्वी उंच होईल. म्हणल्यानंतर विश्वामित्र पुढे आले आणि हे शेषा, माझ्या तपश्चर्येच्या 60,000 वर्षाच्या पुण्यपैकी मी 1000 वर्षाचं पुण्य तुला अर्पण करतो, तुझ्या मस्तकावरची पृथ्वी थोडी उंच कर. यात किंचितही हल्ली नाही, अजिबात हल्ली नाही. त्यानंतर बृहस्पती पुढे सरकले आणि त्यांनी सांगितलं, शेषा माझ्या सत्संगतीचं अर्धघटिकीचं पुण्य तुला अर्पण करतो. म्हणल्यानंतर 1.25 हात पृथ्वी उंच झाली, एवढं सत्संगतीचं पुण्य. कळतं ना तुम्हाला? असा हा संतांचा महिमा महावर्णनीय आहे, शास्त्रपुराणादी वर्णन करतात. म्हणून जीवनामध्ये कुठलीही भक्ती साधो अथवा न साधो संतांची संगत गरज आहे. आज तुम्ही या ठिकाणी आलात, महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संतांचं महावाक्य तुमच्या श्रवणेंद्रियावर पडलेलं आहे. तुम्ही आम्ही धन्य झालो. आता मी जास्त वेळ न घेता मी माझी झालेली सेवा माझ्या गुरूंच्या चरणी, सर्व सुप्तेगणांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण